नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत छोट्या मोठ्या भुकीसाठी चिवडा। तर बनवायला सुरुवात करूया। तुम्ही इथे बघू शकता त्यासाठी घेतलेले साहित्य आहे मी तर एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या कट केल्या, कढीपत्ता घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, हळदी पावडर आणि जिरे। तर बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे। कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे आणि छानपैकी असे आपल्याला शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता मस्त खमंग असे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तर याला आपण आता काढून घेऊया। तर एका बाउल मध्ये हे आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण आता कढीपत्ता फ्राय करून घेणार आहोत। तर छानपैकी असा आपल्याला कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये। तर इथे बघू शकता आपला कढीपत्ता सुद्धा फ्राय झालेला आहे। हे सुद्धा आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला हळदी पावडर, जिरे, चवीनुसार मीठ आणि छानपैकी असे पोहे आणि फ्राय करून घ्यायचे आहे। अगदी कमी तेलामध्ये हे पोहे छानपैकी भाजतात। तर खमंग असे आपण पोहे भाजून घेऊया। तर इथे बघू शकता पोहे आपले छानपैकी फुलत आहेत। तर इथे बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटात आपले मस्त पोहे भाजून झालेले आहेत आणि छानपैकी असे फुललेले सुद्धा आहेत। अगदी कमी तेलामध्ये तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेलकट वगैरे काही झालेले नाही। आणि हे एका बाउल मध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया। तर बाउल मध्ये पोहे आपण छानपैकी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत आणि अगदी पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमच तेल घालणार आहोत। तर अगदी पोहे खायच्या चमच्याने मी थोडं तेल घातलेलं आहे, अर्धा चमच, आणि त्यावर थोडंसं चिमूटभर मीठ घालणार आहोत आणि छानपैकी ही मिरची अशी फ्राय करून घ्यायची आहे एकदम कुरकुरी होईपर्यंत। तर इथे बघू शकता छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय होत आहे। आता गॅसची असंच आपल्याला 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। तर मिरची सुद्धा आपली फ्राय करून झालेली आहे, ही सुद्धा आपण काढून घेऊया बाउल मध्ये। तर रेडी आहे अगदी 5 मिनिटात होणारा चिवडा आणि छानपैकी याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही। तर रेडी आहे आपला चिवडा अगदी 5 मिनिटात होणारा। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि चवीला ही चिवडा खूप छान लागतो आणि 5 मिनिटाच्या आत होतो। तर तुम्ही हा सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी हे सुद्धा कमेंट करून सांगा।